श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। सकाळी सकाळी अक्षु स्कूलला जाणार होती, तर आज तिला डॉक्टर बनून जाणार ना आज ते कपडे मी दुकानातून घेऊन येणार आता सकाळी स्कूलला जाण्यासाठी मॅडम लवकरच उठून बसलेल्या आणि कुठे जायचं असेल, काही बनवून जायचं असेल तर 2 दिवसापासून अगोदरच तयारी चालू असते की सगळी तयारी शोधण्याची आणि रेडी करून ठेवायची असतात। आणि सांगून ठेवते मम्मी तयार झालेली नाही, तर आदल्या दिवशीच मी कपडे छान असे प्रेस करून ठेवलेले होते। आणि मॅडमला डॉक्टर बनवायचं नव्हतं, तर तिला नर्स बनून जायचं होतं, परंतु मॅडमने तिला सांगितलेलं होतं की डॉक्टर बनून यायचं। आणि तिला स्पीचही खूप छान दिलेलं आहे, तिला तिथे स्कूलमध्ये बोलायचं होतं। तर 2-3 दिवसापासून आमचं दिवसभर घरात तेच चालू होती प्रॅक्टिस। आणि फायनल तिचं स्पीच लर्न पण झालं होतं, परंतु सारखं बोलायला ती कंटाळून जायची। तर शेवटी मी ते व्हॉट्सअपला रेकॉर्डिंग करून घेतलेलं आणि दिवसभर घरात ते लावून दिलेलं। तर मग तिचं पाठ होता ते माझं पण पाठ होऊन गेलेलं आणि त्यातल्या त्यात आधीचंही पाठ होऊन गेलेलं। तर खूप सुंदर असं स्पीच होता। आणि हा ड्रेसही तिला मागच्या वर्षी डॉक्टर्स म्हणून जायचं होतं, तर तेव्हा तो यूज केलेला, तर तो ह्या वर्षीही कामं आलेला। तर अक्षु छान अशी रेडी झालेली होती। तर टिफिनमध्ये आज छान असे मुगाचे मी पराठे बनवून दिलेले होते। मूग स्टफिंग केलेलं होतं चपातीमध्ये, म्हणजे पोरं कसे खात नाही, तर मग चपाती आणि पराठा किंवा धपाटे असले की मग थोडंसं वरून चीज लावलं होतं, तर मुलं मग आवडीने खाता आणि कपडेही खराब होणार नाही, सफेद होते, तर म्हणून म्हटलं थोडंसं असं हातात रोल करून खाता येईल अशी वस्तू मी आज दिलेली तिला। तर स्कूलला जाण्यासाठी थोडासा लेट झालेला होता, पण म्हटलं चला एकदा डॉक्टरची किटमध्ये काय काय घेऊन जाणार होते ते चेक करायला घेतलेलं। तर त्याच्यामध्ये तिने ग्लू आणि अजून 1-2 गोष्टी तिने टाकलेल्या होत्या, ज्या खेळणीतल्या, म्हणजे ज्या गरजेच्या नव्हत्या त्याही टाकलेल्या होत्या, कारण त्या तिच्या मैत्रिणीला दाखवायच्या होत्या। तर म्हटलं ते स्कूलमध्ये आज अलाउड नाही, इतर वेळेस तू दाखवायला घेऊन जा। तर मग मी ते काढून ठेवलेलं आणि मग छान असं तयार होऊन स्कूलला निघालेलो। Hello friends, today is Doctor Day. A better day today. Thank you, Doctor. We are like superheroes when we are sick. Doctor called call to keep and healthy and safe. Thank you, Doctor. अक्षुला सोडून आल्याच्या नंतर सगळी कामं आवरलेली होती, तर दुपारचं जेवण बनवायचं होतं आणि तीही शाळेतून येईल, म्हणून म्हटलं चला आता जेवण बनवायला घेऊया। तर मुलांसाठी थोडीशी मी टोमॅटो चटणी बनवून ठेवलेली दुपारी जेवणासाठी। तर त्यांना कारलं काही खात नाही की थोडंसं कडू लागतं म्हणून, तर आणि मुलांनाही आवडत नाही, तर एक्स्ट्रा एखादी भाजी बनवावीच लागते। तर त्यांच्यासाठी गोड आंबट थोडीशी गूळ टाकून टोमॅटोची चटणी बनवलेली। आणि मग नंतर कारले पण मी शिजवायला ठेवलेले होते आणि मस्त अशी कारल्याची मसाल्याची भाजी बनवायचा बेत होता। तर कारल्यांच्या चकत्या केलेल्या आणि तेलातच मी परतून घेतलेल्या, म्हणजे कारलं खूप काही कडू होत नाही, शिजवायचीही गरज नाही पडत। हळद आणि थोडंसं लिंबू आणि मीठ टाकलं तरी कारलं खूप छान रुचकर आणि चविष्ट होतं। तर मसालाही तयार करायला घेतला होता। तर काळा मसाला बनवायचा होता, तर त्यासाठी कांदा, खोबरं, लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक एवढ्याच गोष्टी पाहिजे होत्या।
तर सकाळी थोडंसं कारलं बनवलं तर संध्याकाळी म्हणजे थोडं जास्त बनवलं तरी संध्याकाळी वापरलं जातं. विशेष म्हणजे कारल्याची भाजी मसाल्याची जर बनवली ना तर 2-3 दिवस ती खराबच नाही होत. जसं आपल्या वांग्याची किंवा दुसऱ्या एखाद्या मसाल्याच्या भाज्या बनवल्या तर त्या लगेच खराब होतात, परंतु कारल्याची भाजी 2-3 दिवस जरी राहिली तरी ती खराब होत नाही. लोखंडाच्या कढईत मी कारले परतवायला ठेवलेले होते, तर कारले त्याच्यात परतून घेतल्याच्या नंतर मग त्या कढईमध्येच मी मसालाही भाजून घेतला, कांदा आणि खोबरं, आणि थंड करायला ठेवलेलं. तोपर्यंत कोथिंबीर कालच मामाकडून घेऊन आलेले होते जास्तीची, तर त्यांनी मला छान अशा 30 रुपयाच्या 2 गड्ड्या दिलेल्या होत्या. तर कोथिंबीरच्या वड्या किंवा कोथिंबीरची चटणी बनवण्यासाठी कधी पण यूज होतं तर आणून ठेवलेल्या. तर कोथिंबीर छान अशी धुवून घेतलेली आणि कढीपत्ताही वाटायला मी त्याच्यातच टाकलेला. तर केसांसाठी त्याचा वापर होतो कढीपत्त्याचा, आणि केसांना एकदम छान अशी शाईन येते आणि एकदम सुटसुटीत होता कढीपत्त्याने. तर मी बऱ्याचशा भाज्यामध्ये मसाल्याच्या भाज्यांमध्ये कढीपत्ता हा वाटायलाच टाकते. तडका तर मारतेच, परंतु वाटायलाही थोडासा घेते, चवही छान येते. तर मी इथे मसाला वाटायला घेतलेला. लोखंडाच्या कढईमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि मॅग्नेशियमचं प्रमाण असतं, त्यामुळे मग बऱ्याचशा भाज्या मी ह्या लोखंडाच्या कढईतच बनवते. तर छान अशी आज मसाल्याची कारल्याची भाजी होती, आणि लगेच मग मी एकीकडे तवाही ठेवलेला. तर सकाळी पीठ भिजवलेलं होतं, तर त्याच्या लगेच पोळ्या करून घेतल्या, म्हणजे एकीकडं भाजी पण गरम गरम आणि एकीकडे चपात्याही होतील. तर मस्त असा बेत होता आज मसाल्याची भाजी, कारल्याची आणि चपाती, आणि मुलांसाठी टोमॅटोची चटणी पोळी. स्वयंपाक झाल्याच्यानंतर अक्षूला आणायला गेलेले, तर मॅडमने आतमध्ये गेलेलं, कारण त्यांचा 1 महिना झालेले बुक्स आणि ड्रेस दिलेलेच नव्हते, तर अजून आलेच नव्हते म्हणे. तर आज फायनली मग ते घेऊन आलेले, आणि मग दुपारी वेळ भेटलेला, तर कांदे बटाटे संपलेले होते, तर म्हटलं आपण ट्रॉल्या साफ करून घेऊया. तर छान अशा मस्त नवीन प्रयोग करून पाहिला, आणि छान स्वच्छ निघालेल्या जाळ्या, आपल्या भांड्याची जाळी खालून एकदम तेलकट होऊन जाते. आपण सारखं काही घासत नाही, वरचं तरी हात मारतो किंवा
सारखं किचनवरती पाणी कंटिन्यू पडत राहतं. तर मग ते अशा वेळेस काय होतं की ते खालच्या जे बाजू असतात जाळीच्या, तर त्या तेलकट होतात. तर छान अशा जाळ्या निघालेल्या स्वच्छ. आणि मग संध्याकाळी 5 वाजता तिघांनाही मी घेऊन डीमार्टला गेलेली. बऱ्याच दिवसापासून जायचं होतं, परंतु पाऊस आला तर मग कंटाळा केल्यासारखं केलेलं. परंतु आता घरातलं बरंचसं सामान संपलेलं होतं आणि डीमार्टला गेल्याशिवाय पर्यायच नव्हता, कारण मुलांना रेनकोट घेण्यासाठीच खास मी गेलेली. तर सामान घेतलेलं. तर ह्यावेळेस म्हणजे खूप दिवसांनंतर गेली, तर मी बराच चेंजेस झालेला होता तिथे. तर अक्षुनी तिथे गेल्या मग लगेच तिच्यासाठी खरेदी केलेली. सगळ्यांसाठी घेते, माझ्यासाठी काय घेत नाही, म्हणून मग तिने थोडेसे तिची खरेदी केलेली. आणि आपली ट्रॉली कुठे गेली रे? मी तुला चल इकडे असेल दादा, इकडे हे बघूनच कळतंय मला. चल आता काय राहिलं घ्यायचं? आता काय म्हणजे सगळं घेतलं. चल. व्हाईट सॉस वगैरे सगळं. डीमार्टला गेलं की जिथे 200 रुपयाची एखादी गोष्ट घ्यायची असली ना, तर तिथे सहज आरामात 500 रुपये खर्च होतं. तर बरीचशी शॉपिंग झालेली आमची. तर आमची ट्रॉली मुळात हरवली म्हणजे तिथे साईडला ठेवलेली होती, परंतु तिथल्या लोकांनी आमची दुसरीकडेच ठेवलेली. आणि मग घरी येताना मस्त मुलांना तिथून आईस्क्रीम घेतलेली आणि तिघंजण आम्ही ऑटोने आलेलो. तर घरी सामान ठेवलं, तोपर्यंत तिथून ते आईस्क्रीम हातातच ठेवलेली. म्हणजे जवळ होतं, परंतु आम्हाला रिक्षाने सामान जास्त असल्यामुळे रिक्षाने आम्हाला यावं लागलं. दुपारी ट्रॉल्या साफ करून ठेवलेल्या होत्या, तर वेळ होता, तर म्हटलं चला, रात्री सगळी कामं आवरून घेतलेली होती. तर कांदे बटाटे आणून ठेवलेले होते. बटाटे नाही, पण कांदे आणि लसूण आणून ठेवलेलं होतं. तर जाळीमध्ये ते भरून ठेवलेलं. तर त्या कांद्याचे जे काही म्हणजे एक्स्ट्राचे साल होते ते काढून टाकलेले. नाहीतर ते रोज आपण कांदे घ्यायला गेलो ना, तर ते हाताला निघून येत आणि तसंच मग ते साल किंवा त्या कांद्याचे समोरचे काड्या असतात, तर त्याच्यामध्ये पडतं आणि किचनवरती पडतं. आणि मग ते थोडा जरी खिडकी उघडी ठेवली तर ते सगळे टर्कल काय होतं की ट्रॉलीच्या खाली जातं. झाडू मारायला गेलं तरी त्या झाडूच्या आणि हवेनेसुद्धा ते टर्कल आतमध्ये जातं. मग ते रोज जरी झाडलं, 2 दिवसाला जरी झाडलं, तरी ते जशास तसा कचरा त्या ट्रॉल्यांखाली जाऊन बसतो आणि मग ते काढायला खूप जड जातं. कारण रोज काही ट्रॉल्या आपल्याकडून काही साफ होत नाही. आपण काय करतो, ट्रॉली बाहेर ओढली की जेवढं झाडू तिथपर्यंत जाईल तेवढं झाडू मारला जातो. परंतु त्या कांद्याचे टर्कल, लसणाचे टर्कल काय होतं, हवेने खिडकी उघडी ठेवली की मग खूपच ते आतमध्ये जातं. तर म्हणून म्हटलं आपणच पहिलं आत्ता साफ करून ठेवलेलं बरं. तर खाली मग मी पेपर टाकला होता आणि हवा लागावी म्हणून मग मी साईडने सगळं मोकळंच ठेवलेलं होतं. आणि खूपही नाही घेतलेले कांदे, कारण काय होतं, कांदे जास्त आणून ठेवले की ते सडतात. त्यातले आता समजा जरी 5 किलो जरी कांदे आणले, तर त्यातले कमीत कमी 2 ते 3 कांदे इझिली खराब होतात, कारण काय एकाच आठवड्यात तेवढे कांदे काही संपल्या जात नाही आपल्याकडून. तर तरी पण मी 4 किलो कांदे आणलेले. आणि पहिले जे कांदे होते ते बारीक कांदे आणले होते. कसं इतर वेळेस आपण भाजी तर बनवतो तेव्हा तर कांदे लागतात, पण आपण जेवायला बसलो की आपल्याला तेव्हाही मसाल्याची भाजी वगैरे बनवली तर कांदा किंवा कोशिंबीर बनवायची असेल तर कांदा लागतो. तर छोटे आणलेले होते मी ते कांदे. तर मग त्या कांद्यातल्या बऱ्याचशा 2-3 कांद्यांना छान असे कोंब आलेले होते, म्हणजे त्याच्या पाती तयार झालेल्या होत्या. तर म्हटलं मी तसेच ठेवलेले ते वरती ट्रॉलीमध्ये छोटे. तर म्हटलं एखाद दिवशी वेळ भेटला की मग कुंडीत सहज लावून दिले तरी चालते आणि ते येताही छान असे. तर मग आपण चिवडा किंवा भेळ बनवत असू किंवा मग कोशिंबीर जर बनवली तर त्यात आपल्याला एकदम नॉर्मल एखादी कांद्याची पात असली तरी चालते थोडीशी, तर ती कट करून टाकू शकतो. तर मस्त असं मी ते लावणार आहे. तर त्यासाठी मग ते आत्ताच ठेवलेलं, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा लावेल, असं काही नाही की ते आजच लावलं पाहिजे. तर वरती जरी ठेवलं तरी ते वाढत राहतात कांद्याचे पात. एखादे दिवस असा जातो की दिवसभर काम करावं लागतं, किती केलं तरी ते आवरतच नाही, काही ना काहीतरी राहून जातं. आणि एखाद दिवस असा कंटाळा येतो की काम करण्याचं मनच नाही होत. तर तसंच आजचा दिवसही गेलेला की पूर्ण दिवस हा कामात गेलेला, काही ना काहीतरी काम हे निघतच गेलेलं. तर फायनली ते कामही झाले व्यवस्थित.
आणि संध्याकाळच्या वेळ खूप दगदग झालेली आज दिवसभराची. तर आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. मम्मा ही छान छोटे छोटे कांद्याचे झाडं आले, आपण कोंड्यात लावूया. मस्त झाले त्यांच्या उद्या.